आनंदी असतात का नाही, ती आणि देव दोघच असते फक्त. तसं आपण पण सगळं त्यांनी काय केलं, मोह सोडलेला असतो फक्त काय. तसं आपण पण मोह सोडायचा सगळा. आपल्याला काय त्रास होत नाही. आपल्याला दुःख त्रास कशाचा असतो, मोहाचा. वेदना नसते. आता समजा तुमच्या शरीरात भूक लागली, आपली दुकानात गिरायक आहे, पण वेदना जाणवतेत का. मग महाराज त्याच्यासाठी नेहमी एक गोष्ट सांगायची की एका माणसाचं नवीन नवीन लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग त्याची बायको गेली माहेरी. सुरुवातीला जातात ना बायका. तर काय झालं होतं आपलं गोष्ट म्हटलं ना. मग त्या बायको माहेरी गेली होती आणि मग आता नवीन नवीन बायको माहेर गेल्यावर माणूस जातेच की बरोबर बायकोकडं. मग योगायोगानं त्या दिवशी आता बाजारचा दिवस होता. मग दिवसभर आता जायचं जायचं म्हणून आहे ना, पण गिरायकच सारखं चालू. गिरायक चालू म्हणल्यानंतर मग काय काय आता तरी कसं तरी करून सगळं गिरायक आटपून शेवटची गाडी पकडायची, मुक्काम गाडी पकडायची म्हणून मग त्यांनी पटकन कसं तरी बंद केलं आणि गेला. तरी उशीर झालाच होता थोडा. आणि ती पोचस तोपर्यंत गाडी स्टँडमधनं बाहेर निघाली ती इष्टी. मग त्यांनी कसं तरी करून दरवाजा, चालत्या गाडीचा दरवाजा वाजवल्यावर त्यांनी दरवाजा म्हणजे उघडला. गर्दी त्याच्यात कसं तरी करून चढला. तिथं चढल्यानंतर मग बसला. त्याला एक मिळाली जागा निवांत. मग आता निवांत बसला. तेवढ्यात शेजारी बसलेला माणूस, अहो तुमच्या पायातनं रक्त येते म्हटला. काय रक्त येते. मग त्यांनी बघितलं तर एक मोठा असं पत्रा तिथं आत चढताना एसटीच्या दाराचं पत्र असं लागून ते फाटलेलं होतं ते, आणि त्याच्यातनं रक्त येत होतं. आणि जेव्हा त्याला सांगितलं त्यावेळेस त्याने बघितल्यावर मग त्याला दुखायला लागलं होतं. कधी अगोदरच लागलं होतं, पण का दुखलं नाही मग, का नाही जाणवलं. बायकोचा विचार करू. म्हणजे विचार जर आपली दुसरीकडे लागले असतील तर आपल्याला वेदनेचा पण त्रास होत नाही. वेदनेचा त्रास केव्हा होतो, आपण जेव्हा ह्याच्याशी जोडलो जातो, ह्याचा शरीराचा विचार करायला लागतो तर आपल्याला त्रास सुरू होतो. जर आपण शरीराचा विचार न करता अरिहंत सिद्धांचा विचार केला तर आपल्याला त्रास होईल का. म्हणून असं त्रास व्हायच्या अगोदरच सतत जर अरिहंतांचं सिद्धांचं चिंतन केलं, पंचपरमेष्ठीचं चिंतन ठेवलं तर आपल्याला वेदना होणार नाही. तुमची विश्वास श्रद्धा आहे का नाही देवावर, चांगली श्रद्धा आहे, मला माहित आहे किती. म्हणूनच म्हटलं मग जेव्हा आपली श्रद्धा पक्की आहे तर त्या श्रद्धेनं आपलं सगळं दुःख संपतं का नाही. आपण म्हणतो का नाही, सो पंचनमो यारो सव्वप्पावपनासनो मंगलानंच सव्वेसिम पडमम होई मंगलम. या नमोकार मंत्राच्या स्मरणाने सर्व पापाचा नाश होतो. वेदना कशामुळे होते, पुण्यामुळे होते का पापामुळे. पापामुळे होते का नाही. मग पापाचा उदय आलेला आहे म्हणून वेदना आहे. मग आपण आर्यंत सिद्धांचं स्मरण केलं तर काय होणार, ते पापाचा उदय निघून जाणार आणि आपल्याला पुण्यामुळे मग त्या वेदना होणार नाहीत. बरोबर आहे का. अगदी बरोबर. म्हणून आपला आनंदात अर्यंत सिद्ध अर्यंत सिद्ध अर्यंत सिद्ध बसल्या बसल्या माळ करत बसायची, जप करत बसायचे, कुठले विकल्प करायचे नाहीत. काय मग सहजतेने सगळं केलं तर आपल्याला सोपं. प्रातकालीन वंदना कुठं आहे, पण बरं ती जरा म्हणून दाखवता का नाही रोज. दे किती म्हणजे बहाला नमोकार मंत्र म्हणून दाखवता का रोज तू. हे भगवान, आज के लिए मैं यह नियम लेता हूँ कि मुझसे जो भी खाने में, लेने में, देने में, चलने में, फिरने में आएगा उन सब की छूट, बाकी सबका करेक्ट. मग असं तुम्ही विचार करता का, मी आज कशात काय काय घेणार आहे, ते सोडून बाकीचा माझा त्याग आहे का नाही. असं जरा बुद्धिपूर्वक आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर आपण काय करायला पाहिजे, आज दुकानात आता समजा तासभर जाणार नाही, 2 तास जाणार नाही, 4 तास जाणार नाही, तर 4 तास माझ्या दुकानाचा त्याग.
आपल्याला म्हणता येते का नाही? तेवढे तेवढे नियम जरी घेतले आपण तर दुकानात आता काय पुण्य बांधलं जातं का पाप बांधलं जातं दुकानात? आहे का नाही? मग आता आपण दुकानाचा त्याग केल्यानंतर काय होईल? तेवढाच त्याग होईल, पापाचा त्याग होईल का नाही? म्हणून 4 तास आपण जाणारच नाही तर आणि विनाकारण आपण इथं बसून त्याचं काय करतो? पाप बांधतो. मग त्याच्यापेक्षा आता मी 4 तास जाणार नाही किंवा आज जाणार नाही असे थोडे थोडे आपण जर नियम आपल्यालाच घेतले तर काय होईल? आपण पापापासून वाचू आणि आपली मग त्या ठिकाणी परिणामाची विशुद्धी होते. त्यामुळे बाहेरचं सगळं दुखणं कमी होतं, त्रास कमी होतात. हे सगळं जिनेंद्र देवाचं आहे, माझं काय नाही. नाही बरोबर आहे, म्हणजे आपलं सांगितलं. बरोबर आहे. म्हणून असे थोडे थोडे छोटे छोटे नियम घेतले का नाही आपल्याला छान वाटतं. बरोबर आहे. नाहीतरी शेवटी आपल्याला सांगितलं का नाही, समाधी करून आता आचार्य शांतीसागर महाराज असू दे नाहीतर अजून कोणी असू दे, सगळे साधू काय करतात? शेवटी समाधी धारण करूनच देह सोडतात का नाही? आणि सगळ्याला आपल्याला पण एक दिवस सोडायचंय का नाही? म्हणजे आपल्या विचारात असतं का पण ही देह सुटणार आहे म्हणून एक दिवस? होय. आणि ही असल्यानंतर भीती कशाची राहील का मग? नाही. नमे मृत्यू कुतो भीती, नमे व्याधी कुतो व्यथा, नाहम बालो न उड्डोहम वृद्धोहम न योएतानि पुद्गलानी. असं एक इष्टोपदेश मध्ये पूज्यपाद आचार्यांनी श्लोक सांगितलाय की मला मृत्यूच नाही तर भ्यायचं काय कारण आहे? ना मरण कोणाला येतं? शरीराला येतंय. शरीराचा आणि जीवाचा वियोग होणं त्याचं नाव मरण आहे आणि शरीर आणि जीवाचा संयोग होणं त्याचं नाव जन्म आहे. म्हणजे जीव काय म्हटलं ना, घर एक सोडून दुसऱ्या घरात राहायला पूर्वी तुम्ही कुठल्या घरात राहत होता? कुठं राहत होता आधी? बाहुबली मंदिराच्या तिथं होता का नाही? मग ते घर सोडून इथं घरात राहायला आला म्हणून तिथं तुम्ही ते काय बदल काय झाला? घर बदललं पण तुम्ही कायम राहिला का नाही? तसं हे शरीर पण एक घरच आहे. तेव्हा घर प्रत्येकाचं बदलणार आहे. ही भाडुत्री घर आहेत, हे काय आपण मालक नाही या घराची. तुम्ही या घराचे मालक आहे का? एकदा काय झालं की असाच एक साधू निघाला होता राज्यात एका, तिथं राजमहाल होता एक. राजमहालाच्या बाहेर मग तिथं तो चौकीदार उभा होता. त्या चौकीदाराला विचारला, अरे ही धर्मशाळा कोणाची आहे? चौकीदार काय म्हटला, अहो ही धर्मशाळा नाही, धर्मशाळा पुढं आहे, ही तर राजाचा महाल आहे असं समजावून सांगितलं. पण ते साधू आहे ना ते परत म्हटला, अरे ही धर्मशाळा कोणाची मी विचारतोय तुला? तर ती परत म्हटला, नाही राजाचा महाल आहे, तुम्ही का धर्मशाळा म्हणून माग लागलाय? मग असं करता करता दोघात जरा ती जोराने जरा चिडला ना ती चौकीदार. मग ते आवाज वर राजापर्यंत पोहोचला, काय झालं, काय काय गोंधळ चाललाय दरवाजावर? तर मग तो सांगतो चौकीदार की ती एक साधू आलाय आणि मी त्याला सांगितलं की धर्मशाळा तिकडं आहे, ही धर्मशाळा नाही. ती म्हणतो ही धर्मशाळा कोणाची आहे? मग राजा स्वतः खाली आला, त्या साधूंच्या पाया पडला. मग म्हटला की हा राजमहाल माझा आहे आणि ही धर्मशाळा नाही, तुम्ही पाहिजे तरी या म्हटला, थांबा विश्रांती घ्या माझ्या महालामध्ये. असा राजा विनय होता. त्यावेळेस तिथं त्या साधूने राजाला विचारलं, ही महाल बांधला कोणी? म्हटले माझे आजोबा बांधत होते म्हटले, पण बांधून पूर्ण होईतोपर्यंतच ते गेले म्हटले आजोबा. त्यानंतर म्हटले तुझे वडील किती दिवस राहिले? म्हटले राहिले एक 5, 10, 20 वर्ष. आता तू किती दिवस राहणार आहे ह्याच्यात महालात? म्हटलं मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हटलं थोडे दिवसच राहणार असं. मग मला सांग म्हटला तो साधू, धर्मशाळा कशाला म्हणते? जिथं लोक येते राहतात आणि तसं तुझ्या हा महाल तू ज्याला समजतोय तिथं सुद्धा कोण येतंय? कोणतरी पूर्वी तुझे आजोबा होते, तुझे वडील होते, तू आहे, त्याच्यानंतर तुझा मुलगा आहे, अशी येणारे जाणारे लोकच आहेत ना इथं. मग ही धर्मशाळा आहे नाही तर दुसरं काय म्हटलं? बरोबर आहे. आणि धर्मशाळेवर आपला मोह असतो का? भले आपण खुली माझी म्हणतो पण आपल्याला माहिती असतं का नाही की ती माझी नाही, ही इथली ट्रस्टीची आहे. हा, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल आपलेपणा लय नसतो. तसं हे सुद्धा कोणाचं आहे घर? आपण हे जे मालक नाही, आपण ट्रस्टी म्हणून राहायचं तर आपल्याला मग ह्याच्याबद्दलचं सुख दुःख होणार नाही. अगदी बरोबर. तसं हे शरीराचे पण आपण मालक आहे का? नाही.
जर आपण मालक असतो तर शरीराला आजारी पडू दिलं असतं का? आहे का नाही? आपण मालक नाही, आपण हे जे केवळ ट्रस्टी असल्यासारखं बाबा आहे तोपर्यंत सांभाळ, नाही तर आता तुझं तुझ्या वाटेला तू, माझ्या वाटेला मी, हो, ते जरायचं. आहे का नाही? ही अशा पद्धतीने एकदम आनंदाने जी वस्तू व्यवस्था आहे तशी स्वीकारण्यात शांती आहे. इथं तीर्थंकरांना सुद्धा देह सोडावा लागतो. होय. त्यामुळं असं काय नाही आहे. आणि आपण बघतो ती 261 माणसं मिली का नाही विमानामध्ये हो. अहमदाबादला, जम्मू. काय आता त्याच्यात लहान पण होती, बारकी मुलं पण होती, माहिती आहे का? हो. म्हणजे असं काय नसतं की बाबा लहान आहे म्हणजे उशिरा जाणार आणि म्हातारा झाला म्हणजे लवकर जाणार, असं थोडंच असतं. रोग झाला म्हणजे लगेच जातो, निरोगी असला म्हणजे मरत नाही, असं थोडंच आहे. शेवटी हा देह आहे आणि देहाचा स्वभाव काय? संयोग आणि वियोग. त्यामुळं आपल्या डोक्यामध्ये ते पक्क ठेवलं पाहिजे. जसं रेल्वेत आपण बसलो, रेल्वेत बसल्यानंतर डब्यात बसल्यावर बाकीचे अशी लोक भेटते का नाही, जसं आम्ही पण आलोय भेटतोय, सगळेजण रेल्वेत भेटतात, एकमेकाला बोलतेत, गप्पा मारतेत, ओळख होते, बरोबर आहे का नाही? आणि नंतर प्रत्येकाचं आपलं आपलं स्टेशन आलं की सगळेजण उतरतात का नाही? आणि आपलं स्टेशन आल्यावर आपण होतो. काय म्हणायचं आपण, अरे ही सगळे माझे लोक आहेत, ही चालली निघून, आधी माझाच डबा होता, माझं सीट होतं, हे सगळं आता सोडताना रडतो का नाही आपण? मग रडत नाही? आपल्याला दुःख होते का? आपण उतरणारच नाही. हा, कारण आपलं स्टेशन आलं उतरायचंय. आपल्याला माहित आहे हे आपलं नाही आहे, गाडी आपली नाही, हे डब्यातले लोक आपले नाही, ते डबा आपला नाही. तसंही एक डबा रेल्वेचा आहे. हे सगळे आलेले रेल्वेत सगळे पाहुणे आहेत, संयोग हो. आहे का नाही? भेटले ते सगळेजण एकमेकाला गप्पा गोष्टी करायच्या, आनंदाने 2 शब्द बोलायचे, सगळं आपण स्वतः आनंदी, सगळ्याला आनंदी, आणि जे ते आपल्या आपल्या स्टेशनवर उतरत जाते. हो, अगदी बरोबर. त्यामुळे टेन्शन कशाचं काय घ्यायचं कारण नाही. मी जीव अजरामर आहे असं चिंतन करायचं. है ना? मला व्याधीच नाही तर दुःख कशाचं असं तिथं पूज्यपादाचार्य म्हणते, तर म्हटलं का नाही श्लोकमध्ये, नमे मृत्यू कुतो भीती, नमे व्याधी कुतो व्यथा. मला व्याधीच नाही तर कशाचं दुःख? पण आपण शरीराला मी म्हणतोय म्हणून आपल्याला दुःख होते. शरीर माझं नाही, एकदा शरीराच्या प्रती निर्मम झाला, हे शरीर माझं कुणी लागत नाही, आहे की नाही? जेव्हा त्याच्या प्रती आपण आपलं मोह सोडतो तर आपल्याला ते देह किंवा कोणी संयोगी वस्तू दुःख देऊ शकणार नाही. जोपर्यंत माझं 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 म्हणणार तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ते दुःख देतात. परंतु एकदा का आपल्याला कळलं, 1-2 तुमचा मित्र आहे ना, तुमचा चांगला मित्र आहे, तुम्ही सगळं तुम्ही त्या मित्राची सेवा करता, मदत करता, सगळ्या प्रकारे त्याचं त्या ठिकाणी संग, आणि एक दिवस तुम्हाला कळलं की तो मित्र तुम्हाला धोका देतोय, आहे ना, तुम्हाला प्रूफ दिसले, सगळं झालं, मग ते एक दिवस भेटल्यावर तुम्ही काय म्हणताल? तुझा माझा काय संबंध आहे, आणि मी तुला एवढं समाज सांभाळलं आणि तू मलाच खायला उठलाय, बरोबर आहे का? असं मग तसं इथं देह म्हणजे असा खलनायक आहे. आपण त्याला लहान बाळासारखं आहे ना सांभाळून लाडोबा करून ठेवतो, आणि तो मात्र त्याचं काम करत राहतो. आपण एवढं त्याची सेवा लहानपणापासून आतापर्यंत किती सेवा केलं शरीराची आपण, पण ते आपलं ऐकतंय का? काय त्याच्या मर्जीनेच वागतंय का नाही? मग त्याला आता काय सोड चिठ्ठी द्यायला पाहिजे, नको तलाक 3 वेळा म्हणायचं, तुला म्हणायचं काय त्याला डिवोर्स घ्यायचा का नको शरीराबरोबर? संसाराशी डिवोर्स घ्यायचा. आता आपल्याला जायचंय मोक्षाला, आहे का नाही? सगळे जिथं आर्यन सिद्ध आहेत बसलेले, तिथं जिथं आचार्य शांतीसागर बसलेले तिथं जायचे, सगळे आचार्य महाराज जिथं आहेत, आहे का नाही? त्यामुळं इथं या शरीरामध्ये जे जसं एखादं घर मोडकळीला आले, त्या मोडकळीच्या घरामध्ये आपण किती देर राहणार आणि मोह करणार आहे? भिंती पडायला लागल्या, पाणी गळते, अशा घरात राहते का माणूस? नाही. म्हणून शरीराच्या प्रती आपला मोह कमी करायचा. माझं शरीर कोणी लागत नाही. माझे कोण आहेत? अरिहंत सिद्ध, तेच एक शरण आहेत आपल्याला. आपण म्हणतो का नाही रोज, 4 शरणम पवज्जामी, 4 मला शरण आहेत. कोण कोण? अरहंत मला शरण आहेत,
सिद्ध मला शरण आहेत, साधू मला शरण आहेत आणि केवलींनी सांगितलेला धर्मच मला शरण आहे. बाकी या जगात कोणी शरण नाही. कारण एक शिडजी असंच समजत असते सगळ्या घरातले लोक माझं माझं खूप लाड म्हणजे माझं सगळी काळजी घेते, सगळे माझे आहेत. आणि पण महाराज रोज प्रवचनामध्ये सांगत असते कोणी कोणाचं नसतं म्हणून. मग त्या शिडजीला ते काय पटत नसतं. कारण शिडजीला तर सगळे घरातले लोक सेवा करताना दिसते आणि महाराज काय म्हणते कोणी कोणाचं नसतं. मग महाराजाचं बरोबर आहे का शिडजीचं? महाराजाचं बरोबर आहे का नाही? पण आपण महाराजाचं ऐकतो का कधी? प्रॉब्लेम ते होते. आणि मग शेठजीला आता ते महाराजांनी सांगितल्यावर पटलं नाही म्हटल्यावर ते शेठजी प्रवचन झाल्यानंतर महाराजाजवळ गेले. म्हटले तुम्ही म्हणताय ते खोटं आहे. म्हटले की कोणी कोणाचं कसं नाही. म्हटले माझी बायको माझी सारखी काळजी करते, माझी मुलं माझी सारखी चांगली सेवा करते, माझ्या सुना पण चांगल्या आहेत, सगळे माझे आहेत. म्हटले नातू आहेत, सगळे आहेत. आणि तुम्ही काय म्हणलाय? म्हटला कोणी कोणाचं नाही. बर मग काय केलं? साधूने त्याला एक दिलं मंत्र आणि तो आता असं कर म्हटले उद्या घरातनं बाहेर पडताना दुकानात जाताना एकदम म्हटले त्याला प्राणायाम शिकवलं आणि मी आल्यासारखं पडायचं म्हटलं. न पुढचं पुढं मी काय करायचं ते बघतो म्हटलं. मग झालं की बघू म्हटले. मग दुसऱ्या दिवशी त्याला ते निघाला दुकानात एकदम असं म्हटलं छातीत दुखतंय आणि असं पडला मेल्यासारखं पडल्यानंतर सगळे बायको मुलं सगळे तिथं रडायला ओरडायला लागली, वाचवा काय झालं बघा, यांना दवाखान्यात न्या, सगळे म्हणायला लागले. मग तेवढ्यात त्या साधूच्या जवळ एक जो मनुष्य होता है ना त्याला महाराजांनी पाठवलेलं असतं तिकडं. मग वैद्य पाहिजे का वैद्य म्हणून असं ओरडत ओरडत चाललेलं असतं तिकडं. मग वैद्य पाहिजे का म्हटल्यानंतर मग ते लोक सगळे लगेच बोलवते. म्हटले बघा बघा शेठजीला काय झाले काय नाही. मग ती वैद्य येतो घरात, चांगला निष्णात वैद्य असतो. मग त्याने नाडी बिडी चेक करतो सगळं. म्हटला एक ग्लास पाणी आणा म्हटला, स्वच्छ गाळलेलं पाणी, शुद्ध पाणी आणा म्हटलं. मग ते पाणी आणून देते. मग त्याच्याजवळ त्याने खिशातनं एक पुडी काढतो, ती पुडी पाण्यात टाकतो. पाण्यात टाकल्यानंतर ती म्हणते बायकोला, शेडीजीच्या बायकोला म्हणतो की प्या तुम्ही प्या. बायको म्हटली मी काय प्यायचं, त्यांना का बरं नाही का मला बरं नाही म्हटले. बरोबर आहे. तर नाही तर वैद्य काय म्हणाला की हे औषध असं आहे म्हटले. आता शेडजींचं जरा क्रिटिकल पोझिशन आहे, पण ही जर औषध तुम्ही पेलं तर म्हटले शेडजी बरोबर होतील व्यवस्थित, तुम्हाला तो त्रास सुरू होईल. मग प्या मग घ्या म्हटले तुम्ही. बायकोन घेतलं असेल का? नाही घेतलं. कसं काय तुम्हाला काय म्हणलं? आता ही शेडजी सगळं ऐकत होते आहे ना. शेडजी काय म्हणत होते सगळे माझे. आणि तिथं ते मग बायको म्हटली मला नाही म्हटले, मी नाही पिणार म्हटले, ह्यांच्यासाठी मी का मरू. मग म्हटले बघा दुसरं कोणी. मग बायकोने घ्यायला तयार नाही. मग मुलाकडे गेले. मुलगा पण माझे पप्पा म्हणत होता. मग मुलाला दिलं ते घे पी म्हटला तू. मरू दे महिला तर काय मला अडचण नाही म्हटली, माझ्या मागं आहे की माझी मुलं आहेत बायको आहेत, त्यांच्यासाठी मी का मरू. असं घरातल्या सगळ्या लोकांकडे फिरवलं. ज्याला शेडजीला असं वाटत होते सगळे माझे, पण काय कळलं त्यांना त्या दिवशी सगळं ऐकत होते. कोणी ते पाणी प्यायला तयार झालं नाही. मग शेडजीला उठले आणि महाराजांकडे गेले आणि मग महाराज म्हटले मला आता दीक्षा द्या, जगात खरंच कोणी कोणाचं नाही. असं चिंतन. बाहेरनं सगळे आपलेच आहेत, पण आतमध्ये जे आहे ते है ना त्या जीवाचं कोणीही नसतं. कारण जीव आला एकटा, राहतो एकटा, जाणार एकटाच असतो. कुणी कोणाचं सुख वाटून घेत नाही, कुणी कोणाचं दुःख वाटून घेते का नाही. आपल्या वेदना ज्याच्या त्यालाच ज्याच्या त्याच्या कर्मानुसार भोगावा लागतात की नाही. म्हणून आपण इथं चिंतन करायचं मी एकटा आहे, माझं जिथं शरीर नाही
तिथं माझं कोणी नाही. आपण 12 भावनेमध्ये म्हणतो का नाही, हो. जहा देह फनी नहीं तहां न अपनों कोय, घर संपत्ति पर प्रकट ये, पर है परिजन लोय. जिथं देह माझा नाही तहा, तेथे मग बाकी कोण आहे आपलं, म्हणून कुणी नाही. अशा प्रकारच्या चिंतनानं काय होतं आपल्याला, म्हणजे मोह कमी झाला की दुःख कमी होतं. हो की बरोबर. म्हणून आपण आपल्या अंतर, आणि मोह कुणी वाढवलाय, आपणच. अगोदर बायको नव्हती का नाही तुमची, त्यामुळे त्या व्यक्तीशी तुमचा मोह होता का. नव्हता. लग्न केल्यानंतर तुम्ही काय रोज म्हणायचा, ती माझी मी तिचा, ती माझी मी ती, असं रोज म्हणावं लागत नाही. पण असं आतून आपण काय मानत असतो, आणि त्यामुळं त्यांच्या प्रती त्यांचं दुःख तुमचं दुःख झालं का नाही, आणि तुमचं दुःख त्यांचं झालं का नाही. का तर तुम्ही मोह वाढवला आहे ना, विचार करून करून वाढवलं का नाही. तर त्या अगोदर, लग्नाच्या अगोदर त्यांना काय त्रास झाला तर तुम्हाला काय होत होता का, तुमचा काय संबंधच नव्हता. तसं इथं या शरीराचा पण आपण मोह राहता राहता वाढवतो, आणि मग ह्याचं दुखणं म्हणजे माझं वाटू लागतं. पण मी काही नाही. जसं लहान बाळाला जोपर्यंत कळत नसतं ना ही शरीर मी आहे, माझं आहे, तर त्या शरीराला उन्हात खेळते, भूक लागते, तहान लागते, तर त्याचं लक्ष असतं का त्याच्याकडं, नसतं. जसं जसं मोठं होत जातं त्याला कळत जातं ही शरीर माझं आहे, मी आहे, मी आहे, तसं तसं शरीराला जपायला लागतो. नाही तर लहान बाळ घाबरतं का चाकू घ्यायला, कशाला गरम पातेल्याला हात लावायला घाबरतं का, काही करतं लहान बाळ, नाही का नाही, कारण त्याला कळत नसतं की शरीर मी आहे आणि माझं आहे. पण हळूहळू जसं कळायला लागतं त्याला, तर ते उलट कळायला लागतं की जो मी आहे त्याला समजत नाही, आणि जे मी नाही त्याला मी मानायला लागतो, म्हणून दुःख होतं. म्हणून इथं काय नियम घेतलेत ते नियम आपण थोडे थोडे पाळायचे आहे का नाही. आता बाग काय लिहिलं होतं पहिलं, हे भगवान आज के लिए यह नियम कर लेता हूँ कि मुझके जो भी खाने में. आता तुम्ही खाताय का नाही, आता कधी घेतलंय तुम्ही, हा, आता परत कधी देणार आहे, 8 वाजता देणार आहे, बरोबर आहे. मग आता तुम्हाला 2 तास त्याग करता आला असता नाही, 2 तासासाठी माझ्या 4 प्रकारच्या आहाराचा त्याग राहील. आणि आता 8 वाजता दिल्यानंतर परत कधी देणार, हा, मग तोपर्यंत तुम्ही सकाळपर्यंत देता का त्याग, की आता सकाळी, हा, सकाळीपर्यंत आता 4 प्रकारच्या आहाराचा त्याग देऊन टाकायचा. मग हा, झोपायला लागली हे सकाळपर्यंत औषध पाण्याला मोकळी, तेवढं ठेवून आपल्याला 4 प्रकारच्या आहाराचा त्याग देता येतो, औषध पाण्याला मोकळी राहते. म्हणजे त्यामुळे त्या नियम संयमामध्ये जर आपलं त्या ठिकाणी जीवन झालं नाही, चांगलं आहे. असंच आपण हळूहळू थोडे संस्कार करायचे, बाकी काय नसतं. म्हणजे आणि आपण पाळतच असतो सगळे, आम्ही सुद्धा घेतो. जेवण झाली उद्या सकाळपर्यंत 4 प्रकारचा त्याग आहे चोहार असल्यामुळं. आणि समजा त्याच्यामध्ये काय झालं, मला काही कोणाला केव्हा कोणाचं काय होणार माहिती का, तर ते समाधी मरणामुळे स्वर्गगती प्राप्त होती. म्हणजे म्हणून याच्यासाठी छोटे छोटे नियम पाळायचे असते, बरोबर आहे का. आता इथून तुम्ही घराच्या बाहेर जाणार आहे का आता उद्यापर्यंत, मग आपण नियम करू शकतो का नाही, एवढं घर सोडून बाकीच्या क्षेत्राचा माझा त्याग. कारण बाहेर किती पाप होते, रस्त्यावर गाड्या जाते ना, त्याच्यात कितीतरी जीव मरते, कुठं कुठं काय काय जगात चाललेली पाप, त्या सगळ्या पापापासून आपण वाचतो. म्हणजे असे छोट्या नियमामुळं कितीतरी मोठ्या अश्रू जे होत असतात, जे आपल्याला अनंत दुःखाचं कारण ठरतात. कारण आपण हे न केल्यामुळंच, असंयमामुळंच या 4 गतीमध्ये 84 लक्ष योनीमध्ये अनादिकाळापासून अनेक प्रकारचं दुःख भोगत आलं. या दुःखातून मुक्त होण्याची संधी आहे आपल्याकडे आज. असा सुंदर धर्म मिळालेला आहे. मग त्या धर्माचं आपल्याजवळ श्रद्धान पण आहे, ज्ञान पण आहे. आता थोडंसं आचरण केलं तर आपल्याला हे आचरण साक्षात स्वर्ग मोक्षाचं कारण होतं. म्हणून यथाशक्ती आपल्याला जमल तेवढे नियम आणि व्यवस्थित पाळायचे. काय परत पुढचा काय सांगितलं, जिस दिशा में रहूं आऊ जाऊ उस दिशा की मुझे छूट है, बाकी दिशाओं का त्याग आहे. मग आता हे आता एक सामान्य म्हटलंय, पण आता आपल्याला कळतंय ना की बाबा आज मी कुठं जाणार नाही, कुठल्या दिशेला जाणार नाही, पूर्वेकडं, पश्चिमेकडं, दक्षिणेकडं. म्हणजे आता आपण आता क्षेत्राचं बघितलं, त्यानुसार आपण बुद्धिपूर्वक ते त्याग थोडे थोडे
नियम घ्यायचे. बरोबर आहे का? मग अजून काय दिलंय पुढे? दिलं त्यांनी, जिस दिशा में रहूं उस दिशा में कोई पाप हो, उस पाप का मैं भागीदार न बन सकूं. अगर किसी प्रकार की अड़चने बीमारी आ जाए, दर्शन न कर सकूं, पूजा न कर सकूं, उसके लिए छान, एक नंबर. मग असं मनापासून खरोखर आज माझं दर्शन झालं नाही बाबा, मला किती मोठं पाप आहे, या माझ्या अंतराय कर्माचा नाश हो. कारण अंतराय कर्म म्हणजे पाप कर्म, त्यामुळे मला आज देवदर्शन करायला मला मिळालं नाही. मग क्षमा मागितली तर पापाचा नाश होतो, अंतराय कर्म दूर होतं, आपल्याला देवदर्शन करायची संधी मिळते. बरोबर आहे का? अगर किसी प्रकार की अड़चने बीमारी आ जाए, दर्शन न कर सकूं, पूजा न कर सकूं, तो उसके लिए क्षमा चाहूंगा. मंदिर जी में हूँ, आता मंदिरात असताल तर त्यावेळेस पूजा बोलू, तब तक मेरे शरीर में जो परिग्रह, आता आपला परिग्रह परिमाण, तुमच्याकडे कपडे किती आहेत, आपण आता कपडे नवीन घेणार आहे का? जर आता 2 दिवस 4 दिवस घेणार नसलो तर जेवढे आपल्या जवळ कपडे आहेत तेवढ्या कपडे सोडून बाकीचे त्याग करू शकतो का नाही? असे भयंकर आपल्याला पुणे लागतं त्यांनी. आपण हे आपल्याला पाळत असतो आपण, फक्त आपण त्याचा नियम करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामुळं होणारं जे पुण्यबंध आहे ते होत नाही. पाळतोय तर असं तसं आहे का नाही? मग नियमपूर्वक जर आपण ते घेतलं तर त्याचं फळ किती मोठं आहे तुम्हाला माहित नाही आहे का नाही? म्हणून हे छोटे छोटे नियम, जे माझ्याजवळ आता कपडे आहेत, जे माझ्याजवळ दागिने आहेत, ते सोडून बाकी दागिन्या कपड्यांचा मला आता त्याग राहील. म्हणजे हे आपल्याकडं श्रावकाला अनुव्रत सांगितलेत का नाही? अहिंसा अनुव्रत, सत्य अनुव्रत, आचर्य अनुव्रत, ब्रह्मचर्य अनुव्रत आणि परिग्रह परिमाण अनुव्रत. म्हणजे मर्यादा जर आपण केली तर त्यामुळे आपण बाहेरच्या पापापासून वाचतो. म्हणून जेवढा आपल्याकडे परिग्रह आहे त्या परिग्रहात आपण त्याची मर्यादा केली, बाबा मी 10 कोटपेक्षा जास्त ठेवणार नाही, असं करू शकतो का नाही परिग्रह आपण? असे स्थूल नियम. कारण आपण आता जर नियम नाही केला 10 कोटाचा काय होईल? म्हणजे 100 कोट आली तरी मला चालतील असं जर असे भाव राहणार, कारण त्याग नाही आहे. आणि त्याग नाही म्हटल्यानंतर ते सगळ्याचा मला पापाचा आश्रय चालतो. त्यापेक्षा आपण नियम केले तर आपणच त्याच्यापासून पापापासून वाचणार आहे. बरोबर आहे का? म्हणून हे छोटे छोटे नियम करून घ्यायचे. काय किती कपडे आहेत तुमच्याकडे आता? 50 ड्रेस आहेत का? 50? पण 50 ड्रेसचा करायचा का मग परिग्रह परिमाण? करू एक 50 पेक्षा जास्त ठेवणार नाही. असं आहे का नाही? 50 पेक्षा मी शर्ट 50, पॅन्टी 50, आतले 50 असे सगळ्याचे 50 टावेली ती जितके तुमच्या वापरण्यात येणारी गोष्टी असतात ना त्या सगळ्याची बाबा 50 कपड्यापेक्षा जास्त वापरणार नाही. असे छोटे छोटे नियम करायचे. म्हणजे आता 50 पेक्षा 51 कपड्याचा तुम्हाला पाप, जी 51 कपडा बनतो का नाही त्यावेळेस त्या शेतात कापूस लावताना तिथं जी हिंसा होणार, किडे मरणार, माती पाणी सगळं त्याच्यामध्ये ती परत कापसाचं कापड बनवताना कितीतरी पाप होतं की नाही, जीव हिंसा होते. मग 51 कपड्याचं तुम्हाला पाप लागणार नाही. इतकी मज्जा आहे नियमामध्ये. म्हणून हे सगळं आपण आपल्या मनानेच करायचं. कोणी असं का आपल्याला काय सांगायला पाहिजे असं काय नाही. काय म्हणून इथं दिलंय काय म्हणजे जे माझ्या जवळ जेवढा आहे परिग्रह तो सोडून माझा त्याग करतो बाकीच्या, आहे का नाही? आता हे सगळे आपण ठरवायचे काय काय बाबा, किती पैसे, किती क्षेत्र, किती कपडे, हे जे छोट्या छोट्या सोनं हे जे काय असतील त्याचं आपलं ठरवायचं आपलं आपण परिग्रह परिमाणाचं. अगर इसी बीच में मेरी मृत्यु हो जाए तो मेरे शरीर का जो भी परिग्रह है उसका भी त्याग रहेगा. जर या परिस्थितीमध्ये जर मला मृत्यू आला तर हे बाकी जेवढं आता आहे माझ्याजवळ परिग्रह त्याचा सुद्धा मला त्याग. म्हणजे आपण साधूहून मरणार, इतकं भारी आहे. आणि साधूहून समाधी झाली तर त्याची गती नियमानं चांगलीच होते आणि निकट काळामध्ये तो मोक्षाला जातो, सिद्ध होतो. ते बोलो अनंत अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय हो. जय हो. आहे का नाही? मजा आहे का नाही सगळी?
आता इथं तुम्ही ऐकत होता तर तुम्हाला वेदना झाले का? नाही. हा. असं मन लावायचं. जरा प्रवचन ऐकायची, महाराजांची येते, तांबांची येते, भक्ती ऐकायच्या सगळ्या, भक्तांवर ऐकायचं, एकी भावसूत्र सगळे आपले युट्यूबवर आता. नाही सकाळी ना दिवसभर चालू ठेवायचं, काय ना काय असं कानावर पडलं पाहिजे. दुसरे इकडचे तिकडचे शब्द पडले तर आपल्याला परत तसले विकल्प होते, त्यानं पापाचं बंद होईल का नाही. त्यापेक्षा आपलं हा असं तसं बसलोय का नाही, आणि वेदनेकडे लक्ष नाही जावं म्हणून आपण जर ऐकलं तर काय होईल, पुण्य बंद होईल. म्हणून ऐकायचं सारखं. महाराज काय करतील दिवस रात्र? हा, सारखं आर्यंत सिद्ध आत्मचिंतन एवढंच करतील का नाही. तसं आपण पण आता महाराजांसारखं जगायचं, जोपर्यंत बरं होत नाही तोपर्यंत काय हरकत आहे. आणि बरं झाल्यावर सगळं आहेच की पहिल्यासारखं. मग तोपर्यंत मी महाराज आहे काय. येस, अशी भावना करायची. हो, स्वर्गातला इंद्र सुद्धा ती भावना करतो. स्वर्गातला इंद्र, कदाहम भविष्यामी पानिपात्रो दिगंबर, की केव्हा एकदा मला ती मनुष्य पर्याय मिळेल आणि मी मुनी बनून हातात आहार घेईन. म्हणजे आपल्याला किती श्रेष्ठ भाव मिळालाय, त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. छान, उत्तम.